श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आपण दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, 7 दिवस शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गा सप्तशती पाठ याबाबत माहिती घेणार आहोत. देवी मातेच्या आदेशाने मार्कंडेय ऋषींनी देवी महात्म्य लिहिले हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच. आयुष्यातील आर्थिक समस्या, कौटुंबिक कलह, नोकरी, संतान सुख या समस्या मुक्तीसाठी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ अवश्य करावा. यामुळे समस्या निवारण होऊन सुख समृद्धी, सौख्य, स्वास्थ्य हे लाभते. मनोकामना पूर्ण होतात. देवीचे संरक्षणही आपल्या कुटुंबाला प्राप्त होते. दुर्गा सप्तशती पाठाचे किती अध्याय आहेत? दुर्गा सप्तशती पाठ याचे 13 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. 3 भागांमध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती नावाने 3 चरित्र वर्णन आहे. चला तर मग दुर्गा सप्तशती पाठाचा साधा सरळ विधी पाहूया. आपण दुर्गा सप्तशती पाठ या नवरात्रीमध्ये देवीची सेवा म्हणून करणार असाल तर आपल्या घरी घटस्थापनेचा, कलश स्थापना आणि गणेश पूजन, दीपपूजन, शंखपूजन, घंटापूजन झाले असेलच. तर असे झाले असेल तर एका पाटावर लाल कपडा अंथरून त्यावर दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवावा. जर आपण घरी घटस्थापना करत नसाल तर दुर्गा सप्तशती पाठ आपण करू शकतो. ते करण्यासाठी एका पाटावर लाल वस्त्र घालून त्यावर श्री गणेश सुपारी पूजन ठेवून करावे. ग्रंथाजवळ एक कलश स्थापना करावी. त्याला विधिवत पूजा करावी. स्वतःला कुंकू किंवा चंदन लावून कपाळावर टिळा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेस तोंड करून आसनावर बसावे. अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावला असला तरीही दुसरा एक दिवा प्रज्वलित करावा. देवी मातेचे ध्यान करावे. त्याचप्रमाणे श्री गणेश भगवान, शंकर, विष्णू भगवान, कुलदेवता यांचे ध्यान करून दुर्गा सप्तशती पाठ करावा. यासाठी प्रथम संकल्प करावा. संकल्प करण्यासाठी हातामध्ये तांदूळ, फूल, दक्षिणा आणि पाणी घेऊन आपण म्हणावे की हे देवी भगवती, मी या ठिकाणी आपले स्वतःचे नाव घ्यावे. नाव घेऊन आपले गोत्र म्हणावे. जर आपणास गोत्र माहीत नसेल तर कश्यप हे गोत्र म्हणावे. तसंच आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणाचे नाव सुद्धा घेऊन संकल्प करावा आणि सांगावे, हे देवी, मी भक्तिभावाने आणि पूर्ण निष्ठेने आपली सेवा करत आहे. आपण माझ्या घरी येऊन माझी मनोकामना पूर्ण करावी. भक्तांनो, इथे विशेष लक्ष द्या. या ठिकाणी आपण जी इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पठण करणार आहोत ती इच्छा देवाला सांगावी आणि हातातील पाणी वहावे. त्यानंतर धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवावा. दुर्गा सप्तशती हे पुस्तक आपण संस्कृतमध्ये वाचू शकत असाल तर संस्कृतमध्ये वाचावे. अन्यथा आपणास सोपी व सवयीची असलेल्या मराठी भाषेमधील पुस्तक उपलब्ध करून हा पाठ करावा. येथे सेवाभाव महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे, परंतु सर्व उच्चार शुद्ध आणि सुस्पष्ट असावे. दुर्गा सप्तशती पाठ तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष असे कोणीही करू शकते. फक्त शुद्ध अंतःकरणाने, भक्तिभावाने आणि श्रद्धेने पाठ करणे आवश्यक आहे. दुर्गा सप्तशती पाठ 7 दिवसामध्ये कसे वाचावे याची सविस्तर माहिती मी आपणास सांगत आहे. सर्वप्रथम आपले पुस्तक पूजन झाल्यानंतर देवीला हात जोडून प्रार्थना करावी, संकल्प करावा. त्यानंतर सर्वप्रथम श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र वाचावे. नंतर अनुक्रमे देव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, अथ कीलक स्तोत्रम, स्त्री सूक्त याचे वाचन करावे. त्यानंतर दिलेल्या तक्त्याप्रमाणे अध्याय वाचावे. पहिला दिवस अध्याय पहिला, दुसरा दिवस अध्याय दुसरा, तिसरा दिवस अध्याय तिसरा, चौथा दिवस अध्याय चौथा आणि पाचवा दिवस अध्याय 6वा, 7वा आणि 8वा, 6वा दिवस अध्याय 9वा, 10वा आणि 11वा, 7वा दिवस अध्याय 12वा आणि 13वा,
अध्याय वाचनानंतर तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि देव्यापराध क्षमापन स्तोत्र वाचावे. सर्वात महत्वाचे म्हणजे दररोज ग्रंथ वाचनापूर्वी श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र, देव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, अतकीलक स्तोत्रम आणि रात्री सूक्त यांचे वाचन करून मगच अध्याय वाचन करावे. संकल्प हा मात्र फक्त पहिल्या दिवशीच करावा. अध्याय वाचून झाल्यावर दररोज तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि देव्यापराध क्षमापन स्तोत्र वाचावे. त्यानंतर एक माळ नवार्न मंत्र जप करावा. असा क्रम नियमित 7 दिवस ठेवावा. याच पद्धतीने आपण दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करावे. शेवटी भक्तांनो, अशा प्रकारे या नवरात्रीमध्ये आपण देवी सप्तशती पाठ करा आणि आपणा सर्वांच्या मनोकामना देवी माता पूर्ण करू आणि आपणास भरभरून आशीर्वाद देऊ ही माता दुर्गेच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. भक्तांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेलच तर माझ्या रायल गुरुजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.